नमस्कार. आपले गेले अनेक मंगळवार नाम महात्म्य सांगणारे समर्थांचे श्लोक चालू आहेत. म्हटलं तर विषय सोपा, पण म्हटलं तर तो आपल्या अंगवळणी पडावा, सहज नाम स्फुरावं, यासाठी पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला नामाचं महत्त्व सांगतात. पहिला जो आपण आता 94वा श्लोक पाहणार आहोत. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरी तो मुखे नाम घेता. तिन्ही लोकांना जाळून टाकण्याचं सामर्थ्य ज्या शंकराजवळ आहे त्याचा उल्लेख यापूर्वी पण एकदा समर्थांनी केला आहे आणि आत्ता या श्लोकात पुन्हा समर्थ करत आहेत की खरोखर भगवान शंकर हे रामनामाने शांत झाले आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या प्रिय पत्नीला म्हणजे जपे आदरे पार्वती विश्वमाता. आता खरं तर या सगळ्या कथा आपल्याला परिचयाच्या आहेत. पार्वतींनी सुद्धा रामनाम घेणाऱ्या या शंकरांनी एवढं रामनाम का घ्यावं आणि तो राम काय करतो आहे असं व्यावहारिक विचार करून परीक्षा पण पाहिल्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. असं सगळं असून सुद्धा आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला मोठ्या आदरानं रामनाम घ्यायला लावलं, अशा शंकराचा उल्लेख समर्थ या श्लोकामध्ये करतायत. बरं, पार्वती पण साधी सुधी नाही आहे, विश्वजननी आहे. सध्या आपल्याकडे पण नवरात्र चालू आहे, त्यामुळे जगदंबा असणाऱ्या, विश्वजननी असणाऱ्या या पार्वतीला एखादी गोष्ट पटवणं हे पण या शंकरांनी केलं आहे. असं दोन्ही पद्धतीने हा विचार या श्लोकामध्ये मांडला आहे. हा श्लोक अभ्यासाला आपल्याला आठवते. आपण जे नेहमी दासोमीच्या काळामध्ये सायं प्रार्थना म्हणतो त्यामध्ये रोजच्या प्रार्थनेमध्ये समर्थांचं एक पद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रामनामाची महती सांगणार आहे. म्हणजे जसं कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, हे जसं पद आपण नेहमी म्हणतो तसं हे पण पद आपण नेहमी म्हणतो. त्याची आठवण होते. सुरेंद्रचंद्र शेखरो अखंड ध्यात से हरो, जनांसी सांगतो खुणा श्री राम राम हे म्हणा. आणि याच्यामध्ये सुद्धा शंकराचंच उदाहरण त्यांनी घेतलं आहे. सुरेंद्रचंद्र शेखरो आणि अखंड ध्यात असे हरो म्हटलं आहे. पुढे म्हटलंय महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगते. गुज गोष्ट सांगितली. महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगती, सलाभ होत असे दुणा. दुप्पट फायद्याची गोष्ट भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितली. श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला उपाया भला भला, नसे जयासी तुलना. श्रीराम राम हे म्हणा. किती बाकी सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तुलना करायची झाली तर रामनामाला विशेष महत्त्व आहे असं समर्थाने सांगितलं. पुढे म्हणाले उदाहरणे विषय बहुत जाळले, विशेष अंग पोळिले. शंकराच्या बाबतीमधल्या गोष्टी माहिती आहेत. विषय बहुत जाळले, विषाने जो दाह होत होता, विशेष अंग पोळिले, पण प्रचित पाहशी म्हणा श्रीराम राम हे म्हणा. तो सुद्धा विषाचा दाह शांत करण्यासाठी प्रचिती काय घेतली, तो दाह शांत झाला रामनामाने. बहुत प्रयत्न पाहिले परंतु सर्व राहिले. पुष्कळ प्रयत्न केले. गंगा नदी डोक्यावर आहे, थंडगार असा तो सर्प मानेभोवती आहे, सगळ्या गोष्टी करून झाल्या. बहुत प्रयत्न पाहिले परंतु दोन्ही अक्षरे श्रीराम राम. सगळीकडे त्यांनी उदाहरणं घेऊन आपल्याला दाखवून दिलं की रामनामाला पर्याय नाही आहे. आणि खरोखरच मनी धरून साक्षपे अखंड नाम हे जपे, हे तुमच्या आमच्यासाठी आहे की मनामध्ये कुठलाही विक्षेप आणायचा नाही, शंका आणायची नाही. आणि जो रामनाम घेतो अखंड नाम हे जपे, मनांतरी क्षणक्षणा श्रीराम राम हे म्हणा. अगदी क्षणोक्षणी पावलोपावली वेळोवेळी रामनाम म्हणा, असं खरं म्हणजे समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. शंकर पार्वतीच्या कथांमध्ये मी आज काही शिरणार नाही आहे कारण त्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत. हे उदाहरण देण्यामागचं कारण पण माहिती आहे. आपल्या सामान्य मंडळींचं काय होतं, आता शंकराचा कोप सुद्धा नाहीसा झाला. शंकराचा कोप वेगळा आहे, त्याच्याजवळ सामर्थ्य पण तेवढंच आहे. तिसरा डोळा उघडला की त्याचं सामर्थ्य तो दाखवू शकतो. आपल्याजवळ तसा आपला राग व्यक्त करण्याला पण सामर्थ्य नाही, पण आपला राग येतोच. आपलं कारण शंकरासारखं मोठं काही नसेल पण छोट्या मोठ्या कारणाने सुद्धा राग येतोच. मग अशा वेळेला आपण काय करावं, आपल्या रागाचं स्वरूप जरी शंकरासारखं नसलं तरी आपल्या तुलनेत तो मोठाच असतो. त्यामुळे त्या रागाच्या वेळेला काय करावं हे जणू काही समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की जर का शंकराचा राग शांत झाला तर तुमचा सुद्धा राग शांत होईल.
आपण परीक्षा स्वतःची स्वतः करायला हरकत नाही. राग येण्याचे काही क्षण असतील त्यावेळेला आपलं नाम घ्यायला सुरुवात करावी की राग आपला शांत होईल. खरं तर विचार करायला लागलं तर राग येतो कुठून किंवा कारणं काय त्याची असतात याचा जर आपण विचार केला तर काही ना काहीतरी आपली जी काही इच्छा असते, आपली जी काही अपेक्षा असते, ती अपेक्षा पुरी न झाल्यामुळे आपल्याला राग येतो. कोणीतरी आपल्या अपेक्षेसारखं आचरण करत नाही म्हणून आपल्याला राग येतो. ती गोष्ट आपण वजा केली, अपेक्षा ठेवली नाही की खरं तर राग येण्याचा प्रश्नच नाही. पण तसं घडत नाही. घरात तर आपल्याला वेळोवेळी पावलं हा अनुभव असतो की आपल्याला जसं हवं असतं तसं घरातली मंडळी वागली नाहीत की आपल्याला राग येतो. आणि त्यामुळे ते आपल्याला कसं हवं असतं तेच आपण सोडून दिलं तर राग येणार नाही. पण काही हरकत नाही, राग यायचा तर येऊ द्या, आपल्याला आता त्याचा उपाय मिळालेला आहे. त्यामुळे यायचा झाला की लगेच रामनाम घ्यायचं म्हणजे आपला राग शांत होईल. अशी एक छानशी औषधाची गोळी आपल्या हातात समर्थाने दिली आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की ही जी राग नावाची का क्रोध नावाची ना ती पण म्हटलं तर एक शक्ती आहे. त्याचा योग्य ठिकाणी योग्य असं वापर केला म्हणजे एनर्जी येते ती जर आपण सेव्ह केली आणि योग्य ठिकाणी त्याचा वापर केला तर हरकत नाही आहे. भगवान शंकरानं ही जी बाहेर जाणारी ऊर्जा होती ना ती ऊर्जा त्यांनी रामनामानी ठेवून दिली. तसं आपल्याला सुद्धा करता येईल. योग्य ठिकाणी योग्य वेळेला त्याचा उपयोग करायचा असेल तर म्हणजे तो रागाच्याच मध्ये करायला हवं असं ते आपोआपच शक्ती आपल्याला दुसरीकडे उपयोगात आणता येईल. म्हणून सुद्धा नामसाधना करावी. असं आहे की स्वभावातला जो काही तापटपणा असतो तो सगळीकडे दिसतो. तो काही असं नाही आहे की आपण ठरवलं तरी आपल्यावर कुणी रागवणारच नाही किंवा आपल्याला कोणाचा राग येणारच नाही असं काही घडत नाही. घरात तर आपल्याला सार्वत्रिक असा अनुभव असतोच. त्यामुळे आपण सुरू करायला हरकत नाही. जेव्हा केव्हा आपल्याला राग येईल अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ताबडतोब आपण आपलं म्हणजे आपल्याला कळतेच ना काय सिच्युएशन आहे ती त्याप्रमाणे आपल्याला नाम घ्यायला हरकत नाही. दुसरं म्हणजे आपल्यावर कोणी रागवला असला आणि काही तीव्र तिखट शब्दांमुळे समजा बोलणं सुरू झालं असेल तर पुन्हा आपण नाम घ्यायला सुरुवात करायची. दोन्ही वेळा लक्षात येईल की रामनामाने आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही, आपण शांत होऊन जाऊ. पार्वतीला सुद्धा शंकरांनी आदराने रामनाम घ्यायला लावलं. समर्थ हा आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवायला सांगतायत आणि त्यामुळे एकीकडे नामाचं महत्त्व पण सांगतायत. या अर्थानं आपण या श्लोकाकडे पाहिलं तर श्लोक तर सोपाच आहे आणि माहितीच आहे. तिन्ही लोक जाळील शके कोप येता, राग आला तिसरा डोळा उघडला तर तिन्ही लोकसुद्धा जळण्याचं सामर्थ्य ज्या शंकराजवळ आहे. निवाला हरी तो मुखे नाम घेता. तो निवाला तो शांत झाला. मुखाने नाम घेतलं मात्र तो शांत झाला. जपे आदरे पार्वती विश्वमाता. विश्वाची माता असणाऱ्या पार्वतीला सुद्धा आदराने हा नामजप शंकराने करायला लावला. म्हणून तुम्ही सुद्धा त्याचे हे नाम आता तुम्ही सुद्धा हे नाम घ्या असं मोठं तळमळीनं समर्थ आपल्याला सांगतात. पुढला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अजामेळाचं उदाहरण घेतलं आहे. हेही आपण आता दासबोधामध्ये पण पूर्वी पाहिलेलं आहे नाममहात्म्याच्या वेळेला, तर ते माहिती आपल्याला. तरी देखील काही गोष्टी माहिती असल्या तरी त्याचा उल्लेख आला की पुन्हा त्याचं स्मरण करणं आवश्यक असतं. अजामेळा पापी वधे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. पहिल्या 2 ओळीमध्ये अजामेळाचं उदाहरण घेतलं. हा अजामेळ अत्यंत दुर्वर्तनी ब्राह्मण होता, परंतु स्वैराचार करणारा, दुर्वर्तनी असणारा, अनाचार करणारा, वाईट वागणारा असा होता. पण वधे पुत्र कामे, पुत्रावरती मात्र भयंकर प्रेम होतं. त्या पुत्राचं नाव नारायण ठेवलेलं होतं. चांगली गोष्ट होती, देवाचं नाव ठेवलं होतं. आणि पुत्रावरचं अत्यंतिक प्रेम असल्यामुळे त्या नारायणाचं नाव मात्र तो घ्यायचा. नारायणाला हाक मारायचा, सारखा नारायणा म्हणायचा. आता अशी हाक मारल्यामुळे जेव्हा केव्हा अंतिम क्षण जवळ आला, जीव कासावीस व्हायला लागला, तेव्हा ते नारायणाला हाका मारल्या. वधे पुत्र कामे, पुत्राच्या इच्छेनं, काही बघ देवाला हाक नाही मारली, पुत्राच्या इच्छेनं हाक मारली आणि प्राण जायच्या वेळेला हाक मारली. झालं असं की प्राण जाणार म्हणून यमदूत येत होते आणि नारायणाचं नाव घेतल्यामुळे विष्णुदूत पण आले. आणि मग पुराणामधली कथा आहे त्यामुळे कथा सांगताना कथाकार सांगतात मग काय करायचं, विष्णुदूत पण आले आणि यमदूत पण आले.
विष्णुदूत म्हणाले नाही नाही, त्यांनी नारायणाचं नाव घेतलं आहे त्यामुळे आम्हीच हे करणार. आणि विष्णुदूत आल्यामुळे स्वाभाविकच अजामेळाच्या हा जो काही प्रसंग, जी प्राण जात असताना त्याचा विलक्षण त्याच्यावर परिणाम झाला. मुलाच्या प्रेमाखातर का होईना त्यांनी जे नाव घेतलं, त्या नामाला जर एवढं महत्त्व आहे, त्या नामाच्या वेळेला जर भगवंताचा धावून येत असेल, तर आपण चांगल्या सदाचाराने प्रेमाने असं जर नाम घेतलं तर त्याचा उपयोग किती होईल, नक्कीच कल्याणकारी असेल. असं अजामेळच्या लक्षात आलं आणि अजामेळ नामात रंगून गेला, त्याचा उद्धार झाला. त्यामुळे अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे नामे. नारायणाचं नाम घेतलं आणि त्याला मुक्ती मिळाली. पुढल्या 2 ओळीमध्ये शुकाकारणे कोंटली रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. पुराणातल्या आणखीन एका गोष्टीचा उल्लेख या पुढल्या 2 ओळीमध्ये केला आहे. पिंगला नावाची एक वेश्या होती आणि तिच्याकडे तिने पोपट पाळला होता, शुकाकारणे. आणि त्या पोपटाला शिकवण्याच्या निमित्तानं तिने काय केलं, त्याला रामनाम घ्यायला शिकवलं. आणि ते रामनाम त्या पोपटाच्या मुखामध्ये स्थिरावण्यासाठी तिने प्रयत्न केले. त्या पोपटाचं नाव पण राघव ठेवलं होतं, त्याला रामनाम घ्यायला शिकवत होती. आणि अशा पिंगलेला ती सवय लागली, पोपटाला शिकवता शिकवता तिच्या तोंडून पण सारखं रामनाम यायला लागलं. आणि मग ती ख्याती झाली पुराणामध्ये तिची प्रसिद्धी झाली नाम घेणारी म्हणून. आणि तिला पण भगवंताने मुक्त करून टाकलं. आता देव कसा उदार आहे याच्यासाठी म्हणून ही दोन्ही उदाहरणं आहेत. इथे पात्र अपात्रतेचा विचार नाही आहे. खरं म्हणजे अजामेळ आणि ही पिंगला दोघं जण म्हटलं तर अपात्र आहेत, पण तरी देखील अपात्र असणाऱ्यांनी सुद्धा नाम घेतलं तरी भगवंत धावून येतोय आणि त्याला मोक्षाचं सुख देतोय. याच्यासाठी दोन्ही उदाहरणं सांगितले. पुत्राच्या प्रेमामुळे असेल, नाहीतर पाळीव पोपटाच्या प्रेमाने असेल, पण त्यांनी हे जे नाम घेतलं आणि त्यासाठी अजामेळ आणि हे पिंगळा वैकुंठवासी झाले, भगवंताच्या चरणी गेले, दोघांचाही उद्धार झाला. म्हटलं तर दोघे पापी, म्हटलं तर दोघे अपवित्र, म्हटलं तर दोघे तसं म्हटलं तर निम्नस्तरीय, आयुष्यभर काही चांगल्या गोष्टी केल्या नाहीत, पण तरीसुद्धा अखेरच्या क्षणी नाम घेतलं आणि त्यांचा उद्धार झाला. तर आपण तर तसं म्हटलं ना तर पापभीरू आहोत. आपण पाप करायला सुद्धा घाबरतो. मग आपल्याला तर काही काळजी करण्याचं कारणच नाही. आपण जर नाम घेतलं तर भगवंत येईल का नाही अशी शंका घेण्याचं कारणच नाही. पापी माणसांसाठी सुद्धा जर भगवंत धावून आला तर तुम्ही आम्ही पापभीरू आहोत, तर आपल्यासाठी नक्कीच येईल. फक्त आपण मनापासून आहे की नाही अशी शंका न काढता नामात राहिलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला तळमळून सांगतात. आता हे दोन्ही जी उदाहरणं आहेत त्या दोन्ही कथांमधून आपल्याला हे दिसून आलं आहे की पाप केलं तरीही ईश्वर राहू देतो, तरीही ईश्वर त्याचा उद्धार करतोय. मग आपल्याकडे देवसुद्धा तुला माफ करणार नाही असं म्हटलं. काहीतरी एखादा गुन्हा किंवा एखादी वाईट गोष्ट आपल्या हातून झाली तर देवसुद्धा माफ करणार नाही. पण खरं तर असं नाही आहे. देव अत्यंत कनवाळू आहे. आता पापी माणसांना स्वतः जर एवढ्या पद्धतीनं स्वतः हे करत असेल, मोक्षापर्यंत येत असेल, तर देव असं कसं करेल? त्यामुळे देव कनवाळू आहे. देव आपल्याला काही धूळ लोटणार नाही. पापाचरण करणारी मंडळी असतात ना, त्या पापाचरण करणाऱ्याची सुद्धा खरं तर मोठी तयारी असावी लागते मनाची. म्हणजे अशी कमजोर माणसं असतं ना, त्यांच्याकडून ही हिंमत होणार नाही. वाईट वागण्याला सुद्धा हिंमत हवी ना. त्यामुळे वाईट वागणाऱ्या माणसाजवळ सुद्धा ती जी शक्ती असते, वाईट करण्यासाठी लागणारी शक्ती असते, तीच शक्ती त्यांनी समजा चांगल्या कामासाठी वापरली तर खरं म्हणजे किती चांगलं होईल. वाईट काम करायला शक्ती लागत नाही का? आपण नेहमी म्हणतो की या मोठमोठे बँकेचे घोटाळे किंवा हल्ली आपण ऐकतो की आपल्याला आपला अकाउंट नंबर कळता कामा नये, की आपला आपण माहिती नसेल तर तो फोन घेऊ नका वगैरे. आणि मग नुसत्या हॅलोनी किंवा आपल्या ह्यांनी सगळे त्यांना कसं कळतं आणि बँकेचा अकाउंट, ह्याला काय बुद्धी लागत नाही का? अशा गोष्टीला सुद्धा बुद्धी लागतेच की. पण ही जी सगळी बुद्धी आहे किंवा ही जी सगळी शक्ती आहे ती चांगल्या कामासाठी वापरायला हवी, याच्यासाठी नाम घ्यायला सांगितलेलं आहे. भले पूर्व काळामध्ये, जीवनाच्या पूर्व काळामध्ये अजामेळ आणि पिंगळासारखं काही झालं असलं तरीसुद्धा आपल्याला आता त्याची सुधारणा करता येईल. तीच शक्ती, तीच बुद्धी आपल्याला, तीच हिंमत ती आपल्याला इकडे दाखवता आली पाहिजे. तर माणसाच्या हातून
जरी असं काही घडलं तरीसुद्धा कदाचित समाज त्याला शासन करणार नाही, परंतु त्याच्याविषयी तो मात्र सारखा सारखा त्याला टोचणी राहील. आणि अशी टोचणी राहिली असा आपल्या हातून अपराध घडतोय, आपण काहीतरी चुकीचं वर्तन करतोय, अशी भावना जर सतत त्याच्या मनात आली ना तर त्याच्यात नक्कीच सुधारणा होईल असं आपल्याला दिसेल. आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर त्याला चांगला सत्संग मिळाला, काही सद्ग्रंथांच्या सहवासात तो आला, सगळ्या माणसांच्या सहवासात आला, तर मग झालंच, त्याचं कामच झालं असं होईल. त्यामुळे अजामेळ पिंगळा काय, किंवा आपण नेहमी वाल्याचं उदाहरण घेतो ते काय, हे सगळे तसं म्हटलं तर पापाचरण करून सुद्धा महान भक्त झाल्यासारखेच झाले, कारण त्यांनी रामनामाच्या निमित्तानं असं भगवत प्राप्ती करून घेतली. आता या श्लोकांद्वारे आपल्याला समर्थ तुमच्या आमच्या मनामध्ये ना एक आशावाद निर्माण करतात. आपल्या मनात कुठे जर शंका आहे, काय होणार आहे, नाम घेऊन काय होणार आहे, अशी जर कुठे मनात बारीकशी जरी शंका असेल तरी ती शंका जावी आणि आपल्याला रामनामाचं प्रेम लागावं, याच्यासाठी समर्थांचा प्रयत्न आहे. आणि पुढला जो तिसरा आजचा श्लोक आहे, महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी जपे रामनामावळी नित्यकाळी, पिता पापरूपी तया देखवे ना, जनी दैत्य तो नाममुखे म्हणे ना. आपल्याला सगळ्यांना प्रल्हादाची गोष्ट खरं म्हणजे माहिती आहे. भागवतामध्ये या प्रल्हादासाठी एक संबंध अध्याय केलेला आहे. ह्या प्रल्हादाचा जन्म दैत्य कुळातला आहे. मी मगाशी जसं म्हटलं की अजामेळाची कथा माहिती असली तरीसुद्धा या निमित्तानं पुन्हा एकदा त्याचं आठवण देणं, तसं इथे आहे की प्रल्हादाची कथा आपल्याला माहिती आहे, तरी या श्लोकाच्या निमित्तानं आपण त्या गोष्टीचं स्मरण करणार आहोत. तर हा प्रल्हाद जो आहे तो दैत्यकुळात जन्माला आलेला आहे, पण तरी देखील भक्ताच्या भक्तीत रंगलेला आहे. आता हे असं का झालं तेही आपण पाहणार आहोत. मोठ्या प्रेमानं तो नाम घेतोय, सतत सतत ईश्वराच्या नामामध्ये तो आहे. त्याचा बाप हिरण्यकश्यप, म्हणजे मूर्तिमंत पातकी, दैत्यच आहे, राक्षसच आहे. त्यामुळे तो जसं आहे ना भगवद्गीतेमध्ये आसुरी संपत्तीचं यादी दिली आपल्याला. दुराचारी आहेत, उर्मट आहेत, सत्ता लोलूप आहेत, सत्ता पिपासू आहेत, अत्यंत दुष्ट आहेत, अहंकारी आहेत, असेच अशी यादी, म्हणजे असुर राक्षस आहेत, असे सगळं त्याच्याजवळ आहे. त्यामुळे त्याचं काही देवाचं नाव घेण्याचा खरं म्हणजे प्रश्नच नाही. देवाचं नाव घेणारा काही असुर असू शकत नाही, त्यामुळे हा राक्षस आहे, याचं काही देवाचं नाव घेणार नाही आहे. आणि स्वाभाविकच नाव घेणाऱ्या आपल्या मुलाचा म्हणजे प्रल्हादाचा तो रागराग करतोय. मला जे आवडत नाही तेच नेमकं मुलगा करतोय ना. आता ही दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, इकडे प्रल्हाद आणि तिकडे हा हिरण्यकश्यप, दोन टोकं, म्हणजे असुर आणि सुर, देव आणि दैत्य दोन्ही आहेत. पण याचा अर्थ आसुरी संपत्ती, आपण असा विचार करूया की नावात जरी वेगळेपण असलं, दैवी संपत्ती आणि असुर संपत्ती, पण संपत्तीच म्हटलं ना, त्यामुळे आपण विचार करतो की राक्षसांजवळ सगळीच्या सगळी असुर संपत्ती, पण तरीसुद्धा राक्षसाने किती किती तपश्चर्या केलेल्या आहेत आणि अगदी देवानी सुद्धा त्यांना किती किती वरं दिलेले आहेत, अशा गोष्टी आपण ऐकतो. म्हणजे त्याच्यात असुरी संपत्ती असून सुद्धा कधी कधी तपश्चर्याच्या निमित्तानं किंवा या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी आहेत. तसंच देवांच्या म्हणजे दैवी संपत्ती असणाऱ्यांजवळ सुद्धा कमी अधिक प्रमाणात काही गोष्टी असू शकतात असुरांच्या. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर भगवंतांनी जसं गीतेत सांगितलेलं, द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैवासुरैवच, या जगाचा जो नियंता आहे ना, तो नियंता आहे, कोणीतरी नियंता आहे हे नाकारणं हा सुद्धा एक प्रकारचा आसुरीपणाच आहे. आता असं पुष्कळ म्हणजे राक्षस पुरातच जन्माला यावं लागतं असं नाही, तर असे असतात किंवा सृष्टीमधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती माझ्या उपभोगासाठीच आहेत असं मानणारी मंडळी, किंवा आपला फक्त विचार सुखविलास म्हणजे नरदेह मिळाला ना तर सगळं भोगूनच घ्या, अशा प्रकारचे जे विचार असतात ना, किंवा अत्यंत अहंकारी असतात, कामक्रोधी असतात, अशी सगळी मंडळी म्हणजे त्यांची असुर संपत्तीच आहे. त्यामुळे दैत्यकुळात जन्माला आला आहे म्हणून आपण त्याचा विचारच फक्त करतोय असं नाही, तर आपल्यामधली जी काही अशी वृत्ती असणाऱ्या, चुकीच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा पण विचार आपल्याला या निमित्तानं, या श्लोकाच्या निमित्तानं करायचा आहे. आणि मग आपण कधी कधी हिरण्यकश्यप, आपण कधी कधी रावण असे होतो का काय, आणि मग असे जर होत असलं तर त्याचे जे ते की दोष आहेत ते आपल्याला काढता आले पाहिजे.
असं लक्षात घेऊन या श्लोकाकडे बघायचं. आता झालं असं की चांगल्या सद्गुण ज्याला म्हणतो किंवा दैवी संपत्ती आपण म्हटलं, त्या दैवी संपत्तीच्या बळानं जर का दुर्गुणांवर, वाईट गोष्टींवर मात केली तर ठीकच असतं. सद्गुणांमुळे जर दुर्गुण बाजूला झाले तर चांगलंच आहे. म्हणजे जसं आहे ना, आपण आता आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतोय, त्यामुळे आपण असं म्हणू की समजा काही सण उत्सव, चांगल्या ग्रंथांचं वाचन, श्रवण, मनन, घरामधला रोजचा पूजापाठ, काही धार्मिक संस्कार, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या वृत्तीला सहाय्यभूत होतात. माणूस जेव्हा या सगळ्या गोष्टी न करता या सगळ्यामध्ये काय अर्थ आहे वगैरे असं म्हणून थोडासा कृतज्ञपणे, उन्मत्तपणे विचार करतो किंवा ईश्वराला नाकारतो, त्यामुळे मग काय होतं, ईश्वराचा आनंद मिळवून देणाऱ्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तो झिडकारून टाकतो. आस्तिक आणि नास्तिकमधला फरकच विचार घेतला तरी लक्षात येईल की ईश्वर आहे असं मानणाऱ्या मंडळींनी या सगळ्या गोष्टी केल्या, पण जो मानतच नाही त्याला या गोष्टींना काही त्याला प्राधान्यच नसतं त्याच्याविषयी. तसा तर हिरण्यकश्यप हा जो काही असुरी आहे किंवा त्याचं जे काही नास्तिकपण आहे, देव नाहीच आहे त्याच्या दृष्टीनं कुठे, आणि त्यामुळे मग त्याला त्याचं सामर्थ्यापट आहे, त्यामुळे त्या सामर्थ्याचा विचार केला तर त्या प्रल्हादाच्या नाशासाठी त्यांनी कितीतरी गोष्टी केल्या. आता त्या प्रल्हादाचं संरक्षण करायला भगवंतानी सगळी तयारी ठेवली होती. त्या कथेमध्ये आज काही आपल्याला जायची आवश्यकता नाही आहे, पण भगवंताला स्वतःला यावं लागलं आपल्या ह्या प्रल्हादाचं रक्षण करायला, आणि मग त्या दुष्टाचा नाश त्याला करता आला, म्हणजे हिरण्यकश्यपूचा नाश करता आला. म्हणजे दुर्बल जो आहे त्या दुर्बलाने किंवा वाईट वागणाऱ्यानं असा गर्व करायला नको, हे पण आपल्याला भगवंतांनी या उदाहरणातून आपल्याला त्यांनी सांगितलं की आपण आस्तिक बुद्धी असावी, नम्र असावं, हे खरं आपल्या फायद्याचं आहे. सामान्य माणसांनी या सगळ्या श्लोकातून अर्थ काय घ्यायचा, आपला नेहमीचा दृष्टिकोन हा आहे की आपण जे काही समर्थांचे विचार आहेत ते आपल्याला लावायचे कसे, तर आपल्या फायद्याचं काय, तर आपण असं काही वाईट गोष्टींचा अहंकार करून चालणार नाही. असतील तर दुर्गुण कळला की त्याच्यातून आपल्याला बाजूला होता येईल का ते पाहायला पाहिजे. मग काय आहे, तर आपण काहीतरी आपल्याकडे कमी पण घेणं, नम्रपण घेणं, आपण आस्तिक बुद्धीनं काही गोष्टी करणं, निसंशय होऊन या सगळ्या गोष्टीत रस घेणं हे फायद्याचं असतं. पण माणूस हे काही करत नाही. इतकं कशाला, आपण ज्या नामसाधनेचा विचार करतोय त्या साधनेबद्दल उपेक्षा करणारी पण मंडळी खूप असतात. त्याला असं वाटतं की ह्याची काय होणार आहे, उगाच आपलं नाम घ्या सांगताय, ह्यानी काय होणार आहे. पण खरंच संतांची तळमळ आहे, संत पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत नाम घ्या, त्याच्या मागचं आपण कारण ओळखून घेतलं पाहिजे. आता हा हिरण्यकश्यपू जो आहे ना, त्याला वर मिळाला होता आणि म्हणून तो असा उन्मत्त झालेला होता. तो जो प्रल्हादाला त्रास देतोय त्याचं कारण ते होतं. आपल्याला हिरण्यकश्यपूचं तो मुलाला विचारलं, प्रल्हादाला त्यांनी विचारलं की आज तू काय तुला शिक्षक आले होते शिकवायला. पूर्वी त्या काळामध्ये पुराणामधल्या कथांमध्ये कळतं की ते जे कोणी पंतोजिका असते ते शिकवायला घरी यायचे. तर तुला काय शिकवलं, तर याची उत्तरं कोणी सगळी ठरलेलीच होती. कोणी काही शिकवलं ते प्रल्हाद उत्तर द्यायचं, मला आज काय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, भक्तीच्या सगळ्या गोष्टी त्या त्यांनी सांगितलं. तो प्रल्हाद अशीच उत्तरं द्यायचा. प्रल्हाद आपल्या बरोबरीच्या मुलांना पण सांगायचं, घ्या हरीचा नामा कशाचा लिहिता ओ नामा. दासगडू महाराजांचं छान पद आहे, त्यांनी लिहिलं की काय पाठीवरती धुळाक्षर काढण्याचं वगैरे काही आवश्यकताच नाही, रामनाम घ्या. आणि वडिलांना सुद्धा या प्रल्हादानेच नारायण महात्म्य पण नंतर सांगितलं असं आपल्याला दिसेल. तर देवाची भक्ती हाच त्याच्या जीवनाचा भाग होता. त्या प्रल्हाद सतत नाम घेत होता. आणि त्याच्याबरोबर उलट हिरण्यकश्यपूचं हा त्याच्या दृष्टी चुकीची गोष्ट होती. त्यामुळे त्याला प्रल्हादाचा प्रचंड मत्सर वाटत होता. त्याला हे मान्य नव्हतं. मुलगा देवाचं नाव घेतो म्हणजे काय, त्याचा भयंकर राग होता. खूप समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मुलगा काही ऐकत नव्हता. निर्णया प्रकारे त्याला त्रास दिला ते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर आपल्या मनात प्रश्न येईल की या राक्षसाच्या पोटी हा देवभक्त जन्माला आलाच कसा. तर त्याची पण आपल्याला फक्त स्मरण करून देते, सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला भागवत पुराणामध्ये कथेच्या सुरुवातीला सांगितलं आहे की प्रल्हादाच्या आईचं नाव आहे कयाधू, म्हणजे ही हिरण्यकश्यपूची पत्नी आहे.
पण झालं असं की ती गर्भवती असताना त्या हिरण्यकश्यपूला कुठेतरी युद्धावर जाण्याचा प्रसंग आला आणि मग अशा वेळेला हिला कुठेतरी सुरक्षित जागी ठेवावं म्हणून नारदांच्या आश्रमामध्ये या कयाधूला ठेवण्यात आलं. म्हणजे कधी कधी बघा दुर्जनांना सुद्धा सज्जनांबद्दलच खात्री वाटते, भरोसा वाटण्याच्या जागा कुठल्या, तर सज्जनांच्या जागा. म्हणजे हा हिरण्यकश्यपू या कयाधूला अन्य कोणाकडे सुपूर्त करून गेला नाही, तर नारदांच्या आश्रमात त्यांनी ठेवलं. आणि मग आता ती नारदांच्या आश्रमात असल्यामुळे त्या आश्रमातल्या ऋषींची सेवा करणं, आश्रमातली कामं करणं, असं सगळं ती करत होती. अगदी छान आनंदात संतोषात राहत होतं, सगळं वातावरण सगळं वेगळंच होतं. आणि या सगळ्याचा परिणाम या गर्भात असणाऱ्या या प्रल्हादावर झाला. आणि एकीकडे नारद महर्षी हिला कयाधूला भक्ती मार्ग शिकवत पण होते. इतकं कशाला आत्मानात्मविवेक, सारासार विवेक, अशा सगळ्या गोष्टी नारद मुनींच्या आश्रमामध्ये तिच्या कानावर पडत होत्या. आता तर विज्ञानाने सिद्धच केलेलं आहे की अनेक गोष्टी गर्भामध्ये जीव असताना आई काय करत असते त्या सगळ्याचे परिणाम अधिक होत असतात. त्यामुळे त्याच वेळेला प्रल्हादाच्या वरती या सगळ्या नारदांच्या आश्रमातल्या गोष्टींचा परिणाम झाला. मग अशी जसं दासगणू महाराजांच्या पदाचा उल्लेख केला आहे, इथे पण दासगणू महाराज म्हणतात किती किती प्रकारांनी ह्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनं छळलं होतं ना, त्याचं वर्णन दासगणूंनी केलं आहे. कड्यावरून लोटला परीन मृत्यू आला मुळी, तसाच स्थिर राहिला परी उग्र दावानळी. कड्यावर लोटलं तरी काही झालं नाही, आगीमध्ये लोटलं तरी काही झालं नाही. समर्थनाचे जाहले किमपी शस्त्र मारावया, कुठल्याही शस्त्राचा पण उपयोग त्या प्रल्हादावर झाला नाही. खराच हरिभक्त तो गणित ना कशाच्या भया, कुठल्याच भयाची गणती तो करत नव्हता, असं वर्णन आपल्याला दासगणूंच्या पदामध्ये वाचायला मिळतं. असं सगळं त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादावर केले प्रयत्न, अनेक प्रकारचा छळ केला. खरं तर प्रल्हादाच्या आईच्याकडून सुद्धा, म्हणजे ती खरी पतिव्रता स्त्री आहे, परंतु तिच्या हातून सुद्धा ह्या प्रल्हादाला विष देण्याचं कर्म या हिरण्यकश्यपूने केलं. त्याचाही परिणाम प्रल्हादावर झाला नाही. काय करावं, तेव्हा मात्र हिरण्यकश्यप संतापला. ह्याच्यात सुद्धा असतं बरं का, कोण करताय ह्याच्यावरती त्या गोष्टीचा परिणाम अवलंबून असतो. म्हणजे जेव्हा कथेमध्ये असं सांगितलं जातं की हिरण्यकश्यपूने पतिव्रता असणाऱ्या आपल्या पत्नीच्या हातून प्रल्हादाला विष दिलं, ह्याला नव्हतं का देता येत, पण यांनी दिल्याचा परिणाम होणार नाही, सत्शील माणसांनी केलेल्या गोष्टीचा परिणाम होईल हे पण त्या हिरण्यकश्यपूला माहीत होतं. म्हणून आईच्या हस्ते देऊन बघितलं तरीही त्याचा परिणाम झाला नाही. मग प्रल्हादाला तरी विचारलं की तू कसा एवढा निर्भय झालायस, एवढ्या सगळ्या गोष्टी मी करतोय, आहे तरी कोण तुझा एवढा रक्षण करता, कोण तुझं रक्षण करताय? आणि त्याचं उत्तर एकच, नारायण नारायण. आणि मग मला हिरण्यकश्यप संतापला, कुठं आहे तुझा नारायण, असं त्यांनी विचारलं. प्रल्हाद शांतपणे सगळीकडं, नारायण सर्वत्र आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, प्रत्येक सजीवात, प्रत्येक वस्तूत, सगळीकडे नारायण भरलेला आहे. आणि मग इतका त्याला राग आला, इतका राग आला की रागावलेल्या हिरण्यकश्यपूने समोर असलेल्या खांबाकडे लाल दाखवून म्हटलं, विचारलं की या खांबात आहे का? तर म्हणाला हो, खांबातही आहे. आणि रागाच्या भरात हिरण्यकश्यपूने लात मारली त्या खांबावर आणि खांब तुटून पडला. तुटून पडल्यावर नरसिंहाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष देव प्रगट झाला आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला ठार केलं. आता नरसिंहाचं म्हणजे देवाचं हे उग्र भयंकर रूप जरी असलं तरी देखील त्या हिरण्यकश्यपूने, पापी असणाऱ्या हिरण्यकश्यपूला भगवंताच्याकडूनच मृत्यू आला, असं झालंच. जसं आहे ना गीतेमध्ये विभूती योगामध्ये प्रल्हादशास्मी दैत्यानाम असं म्हटलं, दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे असं भगवंताने आपली विभूती सांगितली. खरंच आहे, म्हणजे अगदी काय म्हणतो, उपमा अगदी बारीकशी आहे. दैत्याकुळामध्ये प्रल्हाद असं, आणि तो पुन्हा विभूती म्हणून सांगतात. खरोखरच आहे, चिखलामध्ये कमळ उगवतं तसं आहे. पण जीवनात कितीही जरी प्रतिकूलता असली तरी हे भक्तीचं कमळ फुलेलच. भक्ती मनात असेल, नाम घेतलं तर प्रतिकूलतेवरती, एवढ्या मोठ्या अनेक गोष्टींवरती प्रल्हादाने हिंमत दाखवली किंवा प्रल्हादाला सुरक्षित ठेवलं गेलं, तसं भक्तीच्या ह्याने होईल असं सांगतात.
आता तसं पाहायला गेलं तर नरसिंहाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये नरसिंहाचं रूप पाहून देवसुद्धा खरं म्हणजे घाबरले होते आणि कोणी पुढे जात नव्हतं. लक्ष्मीनी ते याचं नरसिंहाचं रूप पाहिलं. तर ते रौद्र रूप कोणतरी शांत करायला हवं ना. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर तो देव जो नरसिंह रूपात आलेला आहे त्याला शांत कोण करणार? तर तो प्रल्हादच, म्हणजे भक्ती असणाराच प्रल्हादाने नरसिंहाच्या चरणाला स्पर्श केला आणि मग भगवान नरसिंह शांत झाले. म्हणून लक्ष्मी नरसिंह अशा स्वरूपामध्ये अनेकांचं कुलदैवत असतं ना, ते असं असतं. अत्यंत म्हणजे भक्त अंतःकरणात भाव असणाराच या नरसिंहापुढे जाऊ शकतो. त्या लक्ष्मी नरसिंहाच्या पुढे प्रल्हादानेच त्या नरसिंहाला शांत केल्याचं असं नामाचं महात्म्य सांगणारी प्रल्हादाची कथा समर्थांना आठवली आणि समर्थांनी अगदी त्यांनी योजलेले शब्द आपण लक्षात ठेवले. अजामेळ पापी, त्याला पापी विशेषण लावलं. आधीच्या श्लोकात आपण अजामेळ पाहिलं त्याला पापी म्हटलं. आता त्यांनी घेतलेलं जे नाम आहे ते पण भगवंताचंच नाम आहे, पण ते चुकून त्याच्या तोंडून आलेलं आहे. मुलाच्या प्रेमामुळे त्यांनी मुखातून त्याचं नाव, त्याला काय आयुष्यभर सवय नव्हती नामाची, परंतु मुलावरचं प्रेम म्हणून त्याच्या तोंडून आलं, म्हणून तो अजामेळ पापीच होता. तरी त्याचा उद्धार झाला. त्यालाही भगवंताच्या नामाचं महात्म्य त्याच्या लक्षात आलं. इथे माझ्या प्रल्हादाला तरी महाभक्त म्हटलं. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळ, म्हणजे भक्तांच्या यादीचा विचार केला तर भक्तांच्या यादीत प्रल्हादाचं नाव पहिलं आहे. महर्षी नारदांच्या आधीसुद्धा प्रल्हादाचं नाव घेतलं जातं. एवढं भक्ती मार्गामध्ये त्याला मोठा अधिकार आहे असं दिसतं. अगदी लहान वयात ह्या प्रल्हादाने, म्हणजे ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद हे अगदी लहान वयात नामधारक झाले. अखंड भगवंताचं नाम. ध्रुव बाळाची गोष्ट अशीच या दोघांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की आता 2 श्लोक लागोपाठ आपण पाहिलं अजामेळ आणि प्रल्हाद, की अजामेळ आणि पिंगळ आणि लगेच प्रल्हाद, तर आपल्या लक्षात येईल की दोघांच्या मला फरक समर्थाने आपल्याला दाखवून दिला की असं जरी असलं, पापाचरण असलं तरी देखील नामाचा फायदा होतो. भक्त असला तर प्रश्नच नाही. दोघांच्या चरित्रात जरी आकाश पाताळ एवढं अंतर असलं तरी दोघांचे उल्लेख त्यांनी जे एका पाठोपाठ एक समर्थाने केले त्यातलं आपण मर्म ओळखलं पाहिजे की नामाचं सामर्थ्य अफाट आहे. अशा नामजपानी सगळी पापं नष्ट होतात. पण म्हणजे नामजप करायचा आणि पाप पण करायचं असं नाही आहे. वागायचं कसंही आणि नामजप करायचं असं म्हणायचं नाही आहे. अजामेळासारखे दुराचारी पण उद्धरतात, गोष्ट खरी आहे. पण म्हणून जर आपल्याला असं वाटलं की आपण कसंही वागलो तरी अजामेळासारखं अखेरच्या वेळेला आपलं नाम घेतलं की काम झालं असं होईल का? तर तसं नाही आहे. तो पातकी असला तरी नामाचं महत्त्व कळल्यानंतर त्यांनी आपल्या आचरणामध्ये सुधारणा केलेली आहे, हे पण महत्त्वाचं आहे असं लक्षात येईल. कसंही वागायचं, अनितीनं वागायचं, पाप करायचं, भ्रष्टाचार करायचा आणि मग देवाचं नाव घ्यायचं, तर देव येणार नाही आहे मदतीला. मग पातकं नष्ट झाली या भावनेनं पुन्हा नव्या उत्साहानं पापं करायला तुम्ही तयार व्हाल का? आपल्याला काय देव करतोय मदत, मग पुन्हा असं नाही. अशा अर्थाने म्हणायचं नाही. हा क्रम काही चालू ठेवायचा नाही आहे. नामाचा काही तसा अर्थ लावायचा नाही आहे. असं आहे की आपल्या मनामध्ये सुरुवातीला नसलं तरी वाचायला तर सुरुवात करावी नाम घ्यायला. हळूहळू मनाची पण तयारी होईल. अशीच सवड आपल्याला समर्थाने दिली आहे. पण ही सवड नाही आहे की पाप करा आणि नाम घ्या मग तुमचं पाप संपेल, असं नाही. नाहीच करायचं पाप. पण सुरुवातीच्या काळामध्ये नाम घेताना समजा मन लागत नाही आहे ही नेहमीची तक्रार आपली असते तरी त्याला आपल्या मनी नसते तर नसो, वाचे तरी असो, वाचणे तरी ह्या, मग हळूहळू होईल सवय. एवढी सवड आपल्याला भगवंत देतो. थोडी असते माणसाची आपण अगतिकता म्हणूया की कळतं आपल्याला की घ्यायचं आहे पण नाही होत बाबा, काय कळत नाही, माळ तरी हातातली पडते, डुलकी तरी लागते, लक्ष तरी लागत नाही, काहीतरी होतं खरं. अशी थोडी दुर्बलता, थोडी अपूर्णता आपल्याला असते. पण तरी देखील प्रयत्नपूर्वक ते करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण सोडूनच द्यायचं, सोपं आहे म्हणून नाही करायचं असं करून चालणार नाही. आणखीन पण अनेक ठिकाणी आपण इतके श्लोक नामाच्या महत्त्वाचे पाहिलेले आहेत आणि आपण पण मुखी राम विश्राम तेथेची आहे.
ज्याच्या मुखामध्ये नाम आहे ना तिथे अगदी आराम आहे, विश्रांती आहे, आनंद आहे, समाधान आहे, असं समर्थाने आपल्याला सांगितलं. किंवा निजधाम हे शोकापहारी, नाम घ्या की शोक नाहीसा होतो. निजधामी जायचं आहे ना, त्याचा शोक लोभ राग सगळे बदमत्सर सगळे निघून जातात. किती किती मुखी राम त्या काम बाधू शकेना, किंवा बहु चांगले नाम या राघवाचे. आत्ता आत्ता आपण पाहिलं की ज्याच्या मुखी राम नाही त्याचं काय होणार, म्हणून समर्थायचे नको वीट मानू रघुनायकाचा. कितीतरी श्लोकांमध्ये या नामाची महती समर्थाने आपल्याला सांगितली. यासाठी आपण आणखीन पण सांगितलं की अन्य क्षेत्रे चांगली गोष्ट म्हणजे समजा काही घडलं, आता अजामिळाचं पिंगळीचं उदाहरण समोर आहे म्हणून, की आपल्या हातून काही समजा कुठे पाप घडलं तरीसुद्धा आपण चांगल्या गोष्टी केल्या तर पुण्यक्षेत्रे हे होतं. पण चांगल्या माणसाने म्हणजे पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी काही आपण पाप केलं तर मात्र ते जात नाही. तसं आहे की एखाद्या पापी माणसाने किंवा चुकून म्हणूया आपण, त्याच्या हातून काही घडलं आहे तर ते खरंच भगवंत इतका कृपाळू आहे की तो करेल. पण मुद्दाम करणारा, कळून सोडूचा करणारा आहे तर मात्र तसं होणार नाही. हां, ही पण काळजी आपण घ्यायची आहे की असं केलं तरी चालतं नाही चालत. म्हणजे एखादी आपण म्हणतो चुकून एखादी आपल्याला सवय लागलेली आहे तर ती एकदम जात नाही. आपल्याला कळतं की ही कुणाला सवय लागली, मग मग त्यामुळे असं आपल्या हातून घडलं तर असं नाही. सवय लावूनच घ्यायची. आपल्या मनाला एखादी चांगली सवय लावून घेण्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते करायचे. चुकीचं वागायला काही कष्ट पडत नाही. मी गमतीला नेहमीच सांगते, म्हणजे शाळेत मुलांना वर्गात विचारतात असं की इथे कुठे शिव्या शिकवल्या जातात, क्लास आहे कुठे? म्हणजे बाई असं काय विचारतात? नाही आहे, नसतोच कुठे. वाईट गोष्टी शिकवण्याला काही क्लास लागतच नाही, पण सगळ्यांना येतं. तसं आहे, चुकीचं वागायला, वाईट वागायला काही करावं लागत नाही, पण नाम घ्यायला आपल्याला ठरवावं लागतं. चांगल्या गोष्टी करायला काहीतरी ठरवावं लागतं. चूक झाली आणि ती दुरुस्त केली तर चालेल. म्हणजे आपल्याकडे पाय लागला की नमस्कार करायचा, पण म्हणून लाथ मारायची आणि मग नमस्कार तर असं नाही. लागणं हे चूक आहे, ठीक आहे, चुकून लागला मग नमस्कार करायचा, परंतु मुद्दाम नाही मारायचा. नाहीतर मग काय होतं, नमस्कार दांभिकपणाचा होईल. मुद्दामच त्रास द्यायचा आणि मग वरती नमस्कार करायचा, हा खोटेपणा. परमार्थामध्ये याला क्षमा नाही. हा मुद्दा पण आपण लक्षात ठेवायचा. मी बघायला सांगितलं ते पण त्या अर्थाने आहे की अन्य क्षेत्रे कृतम पापम, अन्य ठिकाणी आपल्या हातून पाप घडलं तर पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्याच्या तीर्थक्षेत्री जावं की गंगेमध्ये बुडी मारली की पापक्षालन झालं. पण पुण्यक्षेत्रे जर पाप झालं तर मात्र तो वज्रलेप आहे. म्हणजेच काय, तर एखाद्या माणसाकडून चुकून काही पापाचरण घडलं तर त्याला नामाची दुरुस्ती आहे, पण एखाद्याने मुद्दाम जर काही हे केलं असेल तर त्याला दुरुस्ती नाही. हे पण लक्षात घ्यायचं. नाही तर आपण म्हणतो भगवंतानी असं कसं येईल राहून, तुम्ही जर मुद्दाम कोणाला त्रास देण्यासाठी की करणार असाल तर नाही चालणार. नामस्मरणाबद्दल कबीराचा एक दोहा आहे, सगळ्यांना माहितीच आहे. रामनाम सब कोई लेतो, सगळे रामनाम घेतात. कोण कोण? ठक ठाकूरावर चोर, सगळेजण घेतात. लबाड माणसं, चोर माणसंसुद्धा घेतात. पण जिस नामने ध्रुव प्रल्हाद तरे, ध्रुवबाळाने जे नाव घेतलं, प्रल्हादने जे नाव घेतलं, पहिले आम कुछ और. चुकीचं वागणाऱ्यांनी हे नाम घेण्याचं नाटक करून त्याला काही उपयोग नाही आहे. ध्रुव बाळासारखं, प्रल्हादासारखं नाम हे वेगळं नाव आहे. हा जो मनोवृत्तीतला फरक आहे तो पण आपल्याला या श्लोकाच्या द्वारे समर्थाला सांगायचा आहे. नाही तर इतकी नामाचं महत्त्व सांगणारे श्लोक आहेत आणि ह्या कथा सगळ्या परिचयाच्या होत्या. याचे उल्लेख का केले याच्यासाठी आपल्याला हे सांगायचं आहे. इतरांना फसवायचं आणि भक्त म्हणून मिरवायचं असं नाही चालणार. न फसवता मग असं जर मिरवणं असेल ना तर मग हल्ली असं ना, असं आपलं उगाचंच काय बैराग्याचा पोशाख करायचा, घोसाळ्याचा पोशाख करायचा आणि रस्त्यावरून जायचं आणि भजन बिजन तशी गायचे, पण लबाडी. अशी लबाडी असणारे त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायला लागतं, कारण खरं कुठलं खोटं कुठलं आपल्याला कळत नाही. पण आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की याच्यासाठी जर रामनामाचा कोणी उपयोग करणार असेल दुसऱ्याला फसवण्यासाठी तर ते समर्थांना अजिबात अभिप्रेत नाही आहे.
अशी दांभिकपणा किंवा अशी फसवणूक ज्याला म्हणतो किंवा अशी लबाडी म्हणतो, ह्या लबाडीला नामामध्ये वावली. ते तसं भगवंताच्या ठिकाणी ती लबाडी सगळी कळते. तुम्हाला सामान्यांना ती लबाडी कदाचित कळणार नाही, परंतु भगवंताकडे ती नक्की कळेल. आणखीन एक मुद्दा या तिन्ही श्लोकांच्या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की समर्थांचं आराध्य दैवत राम आहे. त्यामुळे सारखं पण रामनाम असा उल्लेख करतोय. ते पण रामभक्तीचा प्रसार करतायत, त्यांचं त्या जीवन कार्यच आहे. पण नाममहात्म्य सांगताना मात्र रामनामाचं महत्त्व सांगणं हे जरी स्वाभाविक असलं तरी ईश्वराचं कोणतंही नाम घ्यावं असं समर्थ म्हणतात. म्हणजे आता भक्त प्रल्हादाचं उदाहरण घेतलं आहे तर त्यांनी किंवा अजामेळाचं उदाहरण घेतलं, ते नारायण नाम घेतलं. म्हणजे प्रल्हाद सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय हेच नाम घेत होता. तर हे पण समर्थाला सांगायचं आहे की रामनाम घ्या, म्हणजे शैव वैष्णव हा काही भेद तिथे नाही आहे. कुणाचंही नाव घेतलं, अजामेळाने नारायण नाव घेतलं मुलाचं म्हणून आणि त्याला मुक्ती मिळाली. तसं आपल्याला जे नाव प्रेमाचं वाटतं, गोड वाटतं, ते नाव घ्यायला हरकत नाही. हरी आणि हर म्हणजे शैव आणि वैष्णव याच्यामध्ये कशी एकता आहे ते पण याच्यातून त्यांनी दाखवलं. समर्थ मना वासना वासुदेवी वसुदे असा उल्लेख करतात. म्हणजे वासुदेवापाशी माझ्या सगळ्या इच्छा जाऊ दे. प्रल्हाद पण विष्णू भक्त आहे, त्यामुळे त्यांनी नाम असं घेतलं. ते पण रामनामच आहे. त्यामुळे ओम रामकृष्ण हरी म्हणा, श्रीराम जयराम जय जयराम म्हणा, कुठलंही या अशी काही आग्रही भूमिका समर्थांची नाही. कुठलंही नाम घेतलं तरी चालेल, फक्त ते निष्ठेने घ्या असं त्यांना सांगायचं, मनापासून घ्या. त्यातल्या त्यात आपली आवड, आपला कुलाचार, आपला संप्रदाय, आपला गुरु उपदेश, कोणी नाम आपल्याला दिलं असेल तर ते, पण जे काही असेल ते अत्यंत प्रेमाने आपण मनापासून ते घ्यावं असं आणि विश्वासानं घ्यावं असं ते सांगतात. हिरण्यकश्यपूचा पापाचा जोर एवढा होता की त्याच्या मुखी नाम येणं शक्यच नव्हतं. पण प्रल्हादासारखा पुत्र मिळाला म्हणजे कुठून तरी का होईना त्याच्या पापाचे घडे पटकन संपले आणि भगवंताचं दर्शन त्याला झालंच. या निमित्ताने आणखीन एकाचा उल्लेख मी करणार आहे. स्वामी विवेकानंदांचं जेव्हा अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी भाषणं झाली, त्यांच्या भाषणामधले भक्तियोगाचे, म्हणजे आता आपल्याला नाममहात्म्य हवं आहे आज म्हणून त्याचा उल्लेख करते, की त्याचं सामर्थ्य सांगणारी काही ठिकाणी त्यांची भाषणं झाली. तर त्यांनी आपल्या भक्तियोगामध्ये नामाचं सामर्थ्य किंवा त्यावरून त्यांचा एक स्वतःचा अनुभव किंवा त्या नामाने आपली होणारी प्रगती ह्याच्या पायऱ्या सांगितल्या, फार सुंदर सांगितलेल्या आहेत. ते सांगतात की तुम्हाला जर नामजपाचं सामर्थ्य अनुभवायचं असेल, लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर 5 पायऱ्या स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात की तुम्हाला जर नामजपाचं सामर्थ्य अनुभवायचं असेल तर पहिल्या पायरीवर थोडी कोणाच्या तरी सहाय्याची गरज असते. म्हणजे माळेचं सहाय्य लागेल, शांतता लागेल, वेळ जागा कोणीतरी सांगणार असेल, अशी थोडीशी आपल्याला सहाय्याची गरज आहे. थोडीशी भीती पण असेल की म्हणजे शंका असेल मनामध्ये, असं पहिल्या पायरीवर होईल. पण तेव्हा जर आपण त्या नेटाने ते करत राहिलो तर दुसऱ्या पायरीवर आपला जप चालू राहिला समजा, तर दुसऱ्या पायरीवर काय होईल, आपण नाम घेत राहिलो तर ईश्वराचं पितृत्व आपल्या अनुभवाला येईल. स्वामीजी म्हणतात ईश्वराचं पितृत्व अनुभवायला येईल. म्हणजे काय, तर आपल्या पहिल्या पायरीवर भय असतं ना, वडिलांचं वगैरे भय संपतं, त्यामुळे पितृत्वाचा अनुभव आपल्याला येईल की आपलं भय संपेल. मग आपल्याला कोणाची मदत लागणार नाही, अगदी छान जपाची सवय आपल्याला होईल आणि आपली ईश्वर जणू पित्यासारखी काळजी घेतोय असा आपल्याला एक आधार मिळेल दुसऱ्याच पायरीवर. आणखीन थोडीशी नामामध्ये प्रगती झाली तर तिसऱ्या पायरीवर ईश्वराचं मातृत्व आपल्याला अनुभवायला येईल. म्हणजे ईश्वराबद्दल अधिक प्रेम वाटायला लागेल. केवळ पित्याप्रमाणे ईश्वर काळजी घेतो आहे एवढंच नाही, तर मातेप्रमाणे पण आपल्या भक्ताकडे ईश्वराचं लक्ष आहे, मातेसारखं लक्ष आहे असा एक अनुभव येईल. त्या तिसऱ्या पायरीवर असं ईश्वराचं मातृत्व आपल्या प्रत्याला येईल. पहा बरं, पहिल्या पायरीवर थोडीशी भय होतं, थोडी कुणाच्या तरी मदतीची गरज होती. दुसऱ्या पायरीवर पितृत्वाचं
आपोआपच पितृत्व अनुभवायला आलं. ईश्वर म्हणजे वडिलांसारखा जणू काही प्रेम करतोय. तिसऱ्या पायरीवर मातृत्व प्रत्यय आलं. चौथ्या पायरीवर भगवंतावरचं प्रेम भक्ताला गुणांच्याही पलीकडं म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वरापर्यंत घेऊन जातं. चौथ्याच पायरीवर तो जो नामजप आपण करत असतो त्या नामजपामुळे भगवंतावरचं जे प्रेम आहे ते भक्ताला निर्गुण निराकार अशा ईश्वराकडे घेऊन जाणारं ठरतं चौथ्याच पायरीवर. आणि पाचवी पायरी जी आहे तिथे भगवंत भक्ताचं ऐक्यच होऊन जातं. इंद्रियांच्या अनुभवापलीकडला हे ज्ञान त्याला प्राप्त होतं. कॅलिफोर्नियामध्ये स्वामीजींनी प्रल्हाद चरित्र सांगितलं आणि प्रल्हाद चरित्र सांगताना हे जे नाममहात्म्य होतं ते त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलं की भगवंत प्रल्हादाला जेव्हा म्हणाले, हेच झाले ना, प्रल्हादाला सगळीकडून वाचवलं, हिरण्यकश्यपाचा वध केला, प्रल्हादाने नरसिंहाचे म्हणजे चरणस्पर्श केला आणि तेव्हा भक्त प्रल्हादाला वर माग म्हणाले. भगवंत भक्त प्रल्हादाला वर माग म्हणाले. विष्णू पुराणामध्ये कथा आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रल्हादाने मागितलेल्या गोष्टीचं एक श्लोक आहे. प्रल्हाद असं म्हणाला, या प्रीती ही अविवेकाना विषयेषु अनपायिनी त्वाम अनुस्मरंतः सा मे हृदयांत अपसर्पतो. मी अर्थ सांगते आपल्याला. तो म्हणतात की अविवेकी माणसं जी असतात, आपण अज्ञानी म्हणू, अज्ञानी जी मंडळी असतात त्यांचं विषयेषु अनपायिनी म्हणजे विषयांवर जेवढं प्रेम असतं, अत्यंत आसक्ती असते विषयांवर. कुणाची? अविवेकी माणसांची, अज्ञानी माणसांची या विषयांवरती जी काही उत्कट आसक्ती असते, हे हवाय ते हवाय ते हवाय सगळं असतं. तसं त्वाम अनुस्मरंतः ती जी आसक्ती असते ना, अज्ञानी माणसाला विषयांची जी आसक्ती असते ना, तशी आसक्ती मला तुझं स्मरण करताना झाली पाहिजे. म्हणजे असं असतं ना की तो व्यसनी माणूस असतो ना, तो अगदी बेचैन होतो. त्याची वेळ झाली की त्याला अगदी चैन पडते. ती जी त्याची तीव्रता असते ना, आता अगदी हवंच आहे तसं नामजपाबद्दल मला वाटलं पाहिजे. असं स्मरण करताना, भगवंताचं स्मरण असताना अशी तुमच्याबद्दलची प्रीतीही, त्या तुमच्याबद्दलचं प्रेम मला वाटलं पाहिजे. कसं? त्या अज्ञानी माणसाला आपली इच्छा पूर्ण करण्याची जी काही अशी उत्कट आसक्ती त्याच्या मनावर निर्माण होते ना, तशी आसक्ती. असं विष्णू पुराणामध्ये त्यांनी भक्त प्रल्हादांनी जेव्हा वर मागितला आणि त्याचं वर्णन केलं की तसं प्रेम मला तुमचं मिळू दे. आता अर्थाकडे पाहता लक्षात येईल की खरंच आहे की विषयांच्या आसक्तीला आवरता येत नाही, तसं आपल्याला भगवंताचं प्रेम आवरता येता कामा नये, असं त्या भगवंताच्या नामाची ओढ आपल्याला लागली पाहिजे. त्यामुळे या 5 पायऱ्या स्वामींच्या आपण लक्षात ठेवूया. आज योगायोगाचा भाग आहे. गोंदवलेकर महाराजांचं आजचं जे आजच्या तारखेचं जे प्रवचन आहे, बहुतेक सगळ्याला आपल्याला सवय आहे की रात्री झोपताना किंवा सकाळी आपण त्या प्रवचनाचं एक पान वाचतो किंवा अनेक ग्रुपवरती ती हल्ली टाकली पण जातात, त्यामुळे ती ऐकणं होतं. आजच्या महाराजांच्या महात्म्य सांगताना त्यांनी असं म्हटलं की एक माणूस होता आणि त्याला ना इतका व्यग्र होता त्याच्या कामामध्ये तो, तर त्याला बिचारायला जेवायला सुद्धा फुरसत नसे. आणि मग त्याच्या आईने असं म्हटलं की तुला जेवायला पण वेळ होत नाही, काही हरकत नाही. खिशामध्ये त्याच्या तिने काही काजू, पिस्ते, बदाम, खडीसाखर असा बराचसा खुराक त्याच्या खिशात त्याला ठेवायला सांगितलं आणि मला काम करता करता एक एक तुकडा खायचा. गोंदवलेकर महाराज आपल्याला हे उदाहरण देतात आणि पुढे म्हणतात की आपण सुद्धा काय करायचं, नाम जवळ ठेवायचं आणि असं सारखं ते तोंडात टाकत राहायचं, म्हणजे तोंडून घेत राहायचं की त्याचा उपयोग होईल. मग बाकी काही करावं लागत आहे, त्याला जेवणाची पण आवश्यकता नाही, ह्याच्यावर त्याचं भागायचं. तसं या नामस्मरणाने आपलं सगळं छान भागेल अशी एक खात्री या नाममहात्म्य सांगणाऱ्या श्लोकातून आपल्याला महाराज या समर्थांनी दिली आहे. मी सुरुवातीला म्हटलं की 3ही श्लोक म्हटलं तर सोपं आहेत, म्हटल्या तर सगळ्या कथा आपल्या परिचयाच्या आहेत, पण पुन्हा पुन्हा त्या आठवण्यानी आपल्या नामजपावरचा आपला जो विश्वास असतो ना, तो अधिक जरा चांगला घट्ट होतो. आणि आपण जो कुठे असं वाटत असलं की आज मी राहिलंच माझं, तर मग पुन्हा आपल्याला असं वाटतं की नाही राहून नाही चालणार. आपल्याला अनेकदा असं होतं की
काही वेळा दिवसभर आपण एवढे वेगळं असलं तर रात्री आडवं पडल्यावर आठवण होते आणि मग आपण अगदी कुणीतरी उठवल्यासारखं आपण उठतो आणि ते काम पुरं करतोच. तशी एक नामाबद्दलची आपल्या मनामधली एक विश्वास, एक ओढ अशी घट्ट व्हावी म्हणून या श्लोकांचा आपल्याला उपयोग आहे. नाहीतर श्लोक अगदी सोपे आहे, वाचले तरी अर्थ कळणारे, कथा सगळ्या माहिती असणारे. मग त्याच्यामध्ये की आपल्याला खरी एवढी पण त्या निमित्तानं ह्या सगळ्यांची आठवण होते. आणि पुन्हा लक्षात येतं की उंदवलेकर महाराज असू देत, दासगणू महाराज असू देत, स्वामी विवेकानंद असू देत, सगळी मंडळी एकाच प्रकारचं सांगतात. फक्त आपण लक्षात एवढंच घ्यायचं की या श्लोकातून मला एक मुद्दा महत्त्वाचा तोच वाटला की आपण चुकीनं एखादी आपल्या हातून गोष्ट घडली तर देव आपल्याला सहाय्य करायला येणार आहे. पण आपण जर मुद्दाम काही केलं, जाणून बुजून काही केलं तर मात्र हे चालणार नाही. ही पण गोष्ट आपल्याला ह्याच्यात चुकीनं होऊ दे. अजामेळासारखं भगवंताचं नाव चुकून आलं तरी देखील त्याला फायदा झालाच की. त्यामुळे किंवा तिने आपल्या पोपटावरच्या प्रेमामुळे रामनाम घ्यायला सांगितलं तरी देखील तिला उपयोग झाला. प्रल्हादाचा तर काही प्रश्नच नाही. अशा सगळ्या उदाहरणातून आपल्या मनामध्ये भगवंताच्या नामाबद्दल एक असं घट्ट विश्वास निर्माण व्हावा यासाठीचा समर्थांचा प्रयत्न आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.